नमस्कार सर. तुमच्या जीवन प्रवासाबद्दल म्हणजेच तुमचं शिक्षण, बालपण आणि घरची परिस्थिती याबद्दल थोडक्यात माहिती सांगाल का? नमस्कार. माझं नाव डॉक्टर मनोज कृष्णा बर्डे, MD मेडिसिन, संचालक बर्डे हॉस्पिटल पिंपळगाव आणि सहसंचालक बिरसा मुंडा मेडिकल हब नाशिक. मॅडम, माझा जन्म वडनेर भैरव येथे झाला आणि वडिलांचं गाव माझं शिरसाने आहे. माझं लहानपण वडील HLला असल्यामुळे कोकले एज्युकेशन सोसायटी ओझर टाउनशिप इथं माझं प्राथमिक शिक्षण झालं आणि माध्यमिक शिक्षण माझं जवाहर नवोदय विद्यालय खेडगाव इथे झालं. 4थीला मला स्कॉलरशिप मिळाली होती. त्याच अनुषंगाने माझं नवोदयमध्ये सिलेक्शन व्हायला खूप सोपं गेलं आणि त्या नवोदयमधूनच मला कुठेतरी आपण समाजाला देणं लागतो ही भावना रुजू झाली. कारण की ज्या व्यक्तीचं शिक्षण स्कॉलरशिपवरती होतं तेव्हा त्याचा खर्च एक प्रकारे सरकार उचलतं आणि त्याला साहजिकच मनामध्ये त्या भावना होतात की आपल्यालाही समाजासाठी काहीतरी देणं आहे. MBBSचं माझं सिलेक्शन BJ मेडिकल येथे झालं आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MD मेडिसिन मी LTMG सायनी हॉस्पिटल इथून केलं. त्यानंतर मी माझा सर्वात पहिला जॉब किंवा माझी सर्वात पहिली सेवा मी मेडिसिन सायन्स फ्रंटियर या नोबेल पारितोषिक विजेत्या संस्थेमध्ये मुंबईला माझं चालू झालं. मुंबईलामध्ये मी साधारणतः 1 वर्ष काम त्या संस्थेसाठी केलं. त्या अनुषंगामध्ये मी ॲक्च्युली TB आणि HIV एड्स पेशंटसाठी फ्री ART आणि फ्री TBची औषधं वाटप त्या काळात केली आणि त्या संस्थेमध्येच माझं कामाचा आवाका बघून ते लोकांनी माझं सिलेक्शन केलं होतं जर्मनीसाठी. परंतु आपल्या लोकांसाठी किंवा आपल्या गावासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे ह्या भावनेतून मी पिंपळगाव बसवंतला प्रॅक्टिस करायचा निर्णय घेतला.